माण तालुक्यातील येळेवाडी गावात एका शेतकऱ्याच्या घर व गोठ्यास शॉक लागून एक दुभती गाय जागीच मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। महावितरणाच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याचं संबंधित शेतकऱ्याचं म्हणणं आहे। तायाराम आबू महानवर असं संबंधित शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या घराच्या दक्षिण बाजूस जनावरांचे शेड आहे। त्या घराजवळ असणाऱ्या महावितरणच्या खांबावरून लाईटचं कनेक्शन गेलं आहे। त्या कनेक्शनच्या केबलसोबत असलेली आधार म्हणून खांबापासून मीटर बोर्डपर्यंत असलेली टेन्शन तार ही खांबावरील तारेला चिकटली व खांबावरून संपूर्ण घराला तसेच शेडला शॉक लागला। पावसाच्या वातावरणात खांबावरील तारेचा करंट केबलच्या आधारभूत तारेतून थेट शेडपर्यंत पोहोचला। शेडमध्ये दुभती जनावरं बांधली होती। बाकी जनावरांना वाचवण्यात यश आलं, परंतु त्या दरम्यान विजेचा जोरदार झटका बसून दुभती गाय जागीच गतप्राण झाली। ही घटना घडल्यानंतर तलाठ्यांनी 5 पंचासमक्ष व विद्युत विभागाचे कदम साहेब व त्यांचे सहकारी यांच्या समवेत पंचनामा केला। महावितरणाच्या खांबावरील तार ही कनेक्शन देतानाच खांबाच्या तारेला चिकटेल अशी जोडली गेल्यानंच खांबावरील तारेतून करंट शेडपर्यंत पोहोचला आणि गायीला आपले प्राण गमवावे लागले। सध्या मानखटाव सारख्या दुष्काळी भागात लोकांना 2 वेळच्या खाण्याची भ्रांत असतानाच महावितरणाच्या बेजबाबदारपणामुळे एका शेतकऱ्याला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागलाय। या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी उपस्थितांमधून चर्चेतून व्यक्त होते। खबर गावाकडची रिपोर्टर एकनाथ वाघमोडे, दहिवडी। आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।